बाबासाहेबांनी येवले या ठिकाणी 1935ला घोषणा केली की मी ज्या धर्मात जन्मलो हा माझा नाईलाज होता, पण मी ज्या धर्मात मरणार आहे ते माझ्या हातात आहे. म्हणून 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर या ठिकाणी बाबासाहेबांनी धर्मांतर केलं आणि त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला, जो की मूळ धम्म हा येथील नागवंशी लोकांचा, येथील SC ST लोकांचा, OBC यांचा बाबासाहेबांनी स्वीकारला, जे की या देशामध्ये सम्राट अशोकाने विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर केलं आणि त्याच दिवशी बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. आणि या देशामध्ये 84,000 बुद्ध विहार सम्राट अशोकाने निर्माण केले आणि त्या ठिकाणी तोडफोड करून येथील विदेशी ब्राह्मणाने त्या ठिकाणी कब्जा केलेला आहे. सध्या महाबोधी महाविहार याचं आंदोलन चालू आहे आणि या देशातील SC ST या लोकांना बाद में मंदिर में पूजा करती राष्ट्रपति मुर्मू की तस्वीर सोशल मीडिया पर वायरल हो गई. कई लोगों ने दावा किया कि राष्ट्रपति को मंदिर के गर्भगृह में प्रवेश नहीं करने दिया गया और उन्हें बाहर से ही पूजा करनी पड़ी. दावों में कहा गया कि राष्ट्रपति को अनुसूचित जनजाति से होने के कारण प्रवेश से वंचित कर दिया गया था. सोशल मीडिया पर 2 केंद्रीय मंत्रियों अश्विनी वैष्णव और धर्मेंद्र प्रधान की तस्वीरें भी वायरल हो गई हैं. इन तस्वीरों में दिख रहा है कि दोनों मंत्री मंदिर के गर्भगृह में जाकर पूजा कर रहे हैं. लोग आरोप लगा रहे हैं कि एक ओर तो इन मंत्रियों को अंदर तक जाने की अनुमति मिली, लेकिन राष्ट्रपति मुर्मू को बाहर से ही पूजा करनी पड़ी. जर हे मंदिरात गेले तर हे त्यावेळेस त्या मंदिरात गेल्यानंतर तथागत गौतम बुद्धाचे मूर्ती बघून हे त्याविषयी एक दुसऱ्या चर्चा करून हे मंदिर दुसरं कोणताही देव नसून तथागत गौतम बुद्धाची मूर्ती आहे, म्हणून हे SC ST चे लोक या ठिकाणी मंदिरात गेल्यानंतर अशा पद्धतीची यांच्यात चर्चा निर्माण होईल, ते एकत्रित येतील आणि पुन्हा बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार होईल. म्हणून यांना गावकुसाच्या बाहेर आणि जंगलामध्ये ST समाजाचे लोक यांना एकत्रित येऊ दिलं नाही. ज्यावेळेस हे एकत्रित येतील, लोक चर्चा करतील आणि हे बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करतील, म्हणून यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. आणि ज्यावेळेस संभाजी महाराजाचा खून करण्यात आला 1689ला, त्यावेळेस संभाजी महाराजाचा जो कोणी अंतिम संस्कार करेल त्याला दंड देण्यात येईल असं पेशवे आणि औरंगजेबाने सांगितलं होतं. त्या ठिकाणी येथील SC समाजाचे, महार समाजाचे, SC मधील विविध काही जाती त्यांनी संभाजी महाराज आमचे राजे होते म्हणून त्यांचा अंतिम संस्कार केला. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस हा हुकूम काढल्यानंतर येथील महार समाजाने तसेच SC समाजातील काही जातींनी अशा पद्धतीचं कृत्य केल्याबद्दल त्यांच्या गळ्यात मडकं आणि पाठीला खराटा बांधण्यात आला आणि त्यांच्यावर अतिशय जुलमी पद्धतीने अन्य अत्याचार करण्यात आला. आणि त्यानंतर त्याने 1 जानेवारी 1818ला येथील पेशव्यांची राजवट उद्ध्वस्त केली आणि आमचे जे समाजाचे नेते आहेत, या प्रतिष्ठित एखाद्या महत्त्वाच्या पदावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असतील, रामदास आठवले असतील, सरन्यायाधीश असतील, यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचे इतिहास खोटा निर्माण करण्यासाठी, म्हणजे महापुरुषाचा इतिहास खोटा दाखवण्यासाठी अशा पद्धतीचे त्या
त्यांना वक्तव्य करण्यासाठी विदेशी ब्राह्मण सांगतात आणि ते स्वतःच्या स्वार्थासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य करतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबत रामदास आठवलेंनी मोठं वक्तव्य केलेलं आहे. इच्छा नसतानाही बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला असं विधान रामदास आठवलेंनी केलं आहे. उद्या धम्मचक्र परिवर्तन दिन आहे आणि या पार्श्वभूमीवर रामदास आठवलेंनी हे मोठं विधान केलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची इच्छा नसतानाही त्यांना धर्म परिवर्तन करण्याचा निर्णय घ्यावा लागला. बडोद्यामध्ये आता या ठिकाणी संविधानाचे निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाहीत. संविधानाचे निर्माते BN राव आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आणि त्याला करायला लावलं. उनमें प्रमुख भूमिका श्री BN राव की थी, जो संविधान सभा अधिकारियों के अमूल्य योगदान को भी याद रखना चाहिए, जिन्होंने नेपथ्य में रहकर काम किया. उनकी कार्यनिष्ठा ने संविधान निर्माण की प्रक्रिया को सुचारू रूप से आगे बढ़ाया. तसेच बाबासाहेबांचा पुतळा मध्य प्रदेश ग्वालियर या ठिकाणी हायकोर्टात बसविला जात नाही. त्याला विदेशी ब्राह्मण विरोध करत आहेत आणि त्याच्या मते बाबासाहेब जर संविधानाचे निर्माते नसते तर BN राव संविधानाचे निर्माते असते. ते ब्राह्मण आहेत आणि संविधानामध्ये तर 14, 15 अनुच्छेद अधिनियम 19, 21, 25, 26, 34 अशा पद्धतीचे अधिनियम BN राव संविधानात येऊ दिले असते. ते मनुस्मृतीचे पुरस्कृत विदेशी ब्राह्मण. ये संविधान जो आज इंडिया जिससे चल रहा है इसके निर्माता कहलाते हैं. पूरा इंडिया कहता है कि फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज डॉक्टर BR अम्बेडकर, लेकिन KV राव जी कहते हैं सिर्फ पिता नहीं, जनक नहीं, ये माँ का दर्जा भी इन्हीं को दिया जाता है. एक आदमी की थ्योरी है कि ये माँ भी हैं और पिता भी हैं. तो संविधान के जनक और जननी ये किसने उपनाम दिया? KV राव जी ने. तो अम्बेडकर जी पहले बंबई से लड़े, हारे, फिर ये लड़े बंगाल की सीट से जीते, लेकिन वो एरिया कट गया जिससे ये जीते थे. तो फिर संविधान सभा में उथल पुथल मची कि अब क्या होगा, क्योंकि अब तक सबकी समझ में आ गया था कि अम्बेडकर के बिना संविधान बन नहीं सकता. अम्बेडकर जान है कम्युनिटीज की और अम्बेडकर देश के समाज के विकास के लिए काम करने वाले लोगों में से हैं, तो इनको मेंबर तो बनाना पड़ेगा. अब ये दबाव आया कि भाई मेंबर बनाओ कहीं ना कहीं से, चाहे कुछ हो, अम्बेडकर के बिना संविधान लिखा नहीं जा सकता. तो अम्बेडकर जी ने चुनाव में चुने जाने के लिए बंबई से अपना नाम दिया. और मैं आपको सच्चाई बताऊं, ये क्योंकि सोशल प्लेटफॉर्म है, मैं खुल के उतना नहीं बता पाऊंगी, लेकिन आपको हिंट दे देती हूं. जब इन्होंने अपना नाम दिया ना कि भाई मुझे बंबई की सीट से लड़ना है, संविधान सभा का मेंबर बनना है, तो ये मान लो कि सारे बड़े लीडर एंटी थे और उन्होंने पूरा दम लगा दिया कि कुछ भी हो जाए BR अम्बेडकर जीतने नहीं चाहिए. हर एक आदमी ने कोशिश की, अपना पूरा जुगाड़ लगा दिया कि किसी भी कंडीशन में अम्बेडकर बंबई की सीट से ना जीत पाए. मतलब एक तरफ अकेले ये और एक तरफ सारे बड़े लीडर से कि ये हारने चाहिए. ये संविधान जो आज इंडिया जिससे चल रहा है इसके निर्माता कहलाते हैं. पूरा इंडिया कहता है कि फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज डॉक्टर BR अम्बेडकर. तो वो ग्वालियर से है. कई दिनों से ग्वालियर में एक तमाशा कह सकते हैं चल रहा है. एक ऐसा विवाद चल रहा है जो विवाद होना ही नहीं चाहिए था. मामला कुल मिलाजुला कर यह है कि ग्वालियर जो हाईकोर्ट है उसके सामने मूर्ति लगनी थी बाबा साहब भीमराव अंबेडकर की, लेकिन इस मूर्ति लगने का विरोध किया जा रहा है. थोड़े से लोग इसका विरोध कर रहे हैं और तमाम इस तरह की बातें कर रहे हैं जो बहुत ज्यादा दुख देने वाली है. जैसे एक साहब हैं अनिल मिश्रा जो प्रतिमा का विरोध कर रहे थे. उन्होंने कहा कि अंबेडकर की मूर्ति क्यों लगाई जानी चाहिए और साथ में कहा कि मैं राम की मूर्ति लगाऊंगा. पहली बात तो यह है कि भगवान राम की मूर्ति के लिए मंदिर हैं,
ग्वालियर में रहा हूं, ग्वालियर में काफी वक्त गुजरा है मेरा। वहां मंदिरों की कोई कमी नहीं है, आप एक और मंदिर बनवा लीजिए, कहीं कोई रोकेगा नहीं। हिंदुस्तान के लगभग हर थाने में मंदिर बने हुए हैं, वहां मूर्तियां लगी हुई हैं, कोई रोकने नहीं जाता है। क्यों कोई रोकेगा? आजकल एक नया खेल चला है बीएन राव साहब को ले आने का और कहने का बीएन राव साहब असल निर्माता थे। लेकिन इन लोगों ने मिलकर ही जिम्मेदारी सौंपी थी बाबा साहब भीमराव अंबेडकर को कि आप संविधान की ड्राफ्टिंग कमेटी के चेयरपर्सन की भूमिका निभाइए, और डॉक्टर साहब को कानून मंत्री भी बनाया गया था। तो अंबेडकर कभी भी संविधान निर्माता नहीं थे। आप संविधान निर्माता ना कहें उन्हें, मेरी बिल्कुल ये आपत्ति है इस पर। और ना इनको कभी भी भविष्य में मैं ये वचन देता हूं कि संविधान निर्माता कहा जाएगा। ये मेरा आपसे बात है। या देशामध्ये 30 जानेवारी 1948ला महात्मा गांधीची हत्या झाली, म्हणून या देशात जे बाबासाहेबांनी संविधान तयार केलं त्याची अंमलबजावणी करण्यात आली। नाहीतर हे विदेशी ब्राह्मण, जर गांधीची हत्या झाली नसती तर संविधान लागू या अंमलबजावणी देशामध्ये झाली नसती, संविधान 1950ला लागू झालं नसतं। आणि ज्या पद्धतीने या संविधानात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, सामाजिक न्याय, समता, मूलभूत अधिकार हे सर्व गोष्टी बीएन राव संविधानाचे निर्माते आले असते। या संविधानामध्ये 341, 342, 340 ओबीसीचं 340 कलम, 341 SC आणि ST 42 हे आरक्षणाचे कलम बीएन राव संविधानामध्ये आणले असते। ते मनुस्मृतीचे पुरस्कृत होते, म्हणून बाबासाहेब हे संविधानाचे निर्माते आहेत। आणि गांधीची हत्या झाली म्हणून या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी ब्राह्मण दिसतील त्या त्या ठिकाणी ब्राह्मणाच्या कत्ली करण्यात येत होत्या, म्हणून त्यावेळेस ब्राह्मणांनी कसल्याच पद्धतीचा उठाव विरोध केला नाही, म्हणून देशात संविधान लागू करण्यात आलं। नाहीतर संविधान देशामध्ये विदेशी ब्राह्मण लागू करू दिले नसते। या देशाच्या तिरंग्यावर अशोक चक्र, सम्राट अशोकांचं, बीएन राव सम्राटाचं, सम्राट राजाचं अशोक चक्र या तिरंग्यावर येऊ दिले असते। म्हणून या सर्व गोष्टीचा येथील SC ST OBC यांनी विचार करावा। येथील विदेशी ब्राह्मण कधी मुस्लिमाच्या विरोधात, कधी मराठ्यांच्या विरोधात, कधी येथील SC STच्या विरोधात, OBCच्या विरोधात, एक दुसऱ्याच्या विरोधात भांडणं लावण्याचा आणि कायदा सुव्यवस्था विस्कळीत करून दंगल निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। पहिला पुतळा देशात पुणे या ठिकाणी बसत असताना शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवित असताना याच ब्राह्मणांनी विरोध केला आणि त्या शिवाजी महाराजांचा पुतळा त्याने त्या ठिकाणी पुणे या ठिकाणी बसू देण्यास जवळजवळ 11 वर्ष विरोध केला। आणि त्यानंतर त्या ठिकाणी महात्मा फुलेने शिवाजी महाराजांची समाधी दुडून काढली आणि शिवाजी महाराजांची जयंती करत असताना त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची जयंती येथील बहुजनांनी करू नये म्हणून त्यांनी गणपतीची निर्मिती केली आणि गणपती सुरू केला। म्हणून येथील विदेशी ब्राह्मण जो कोणी बी येथील बहुजनाचा माणूस
तो स्वतः काही करत असेल तर त्या ठिकाणी त्याचं खच्चीकरण करणं, त्याचा इतिहास खोटा सांगणं, त्याला अपमानित करणं आणि अवमान करणं अशा पद्धतीचं कारस्थान येथील विदेशी ब्राह्मण करत आहेत. या निमित्त इतिहासाचा अभ्यास प्रत्येकानं असणं गरजेचं आहे. ज्याला इतिहास माहीत आहे तो इतिहास घडवतो असं बाबासाहेबांनी सांगितलं. या ठिकाणी थांबतो आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो.